अजित पवारांचा अपघात हा नक्कीच संशयास्पद आहे आणि रोहित पवार हे फक्त राजकीय नेते नसून रोहित पवार हे त्यांच्या कुटुंबाचे महत्त्वाचे घटक आहेत। ते विधिमंडळाचे सदस्य आहेत। त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना जर संशय असेल आणि सरकारच्या तपासावर विश्वास नसेल तर इतकं मोठं कुटुंब आहे, महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातलं, देशातलं, त्यांनी जर स्वतंत्र एजन्सी मार्फत काही माहिती काढण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्याकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे। इतका मोठ्या नेत्याचा मृत्यू संशयास्पदरित्या होतो आणि कुटुंबाचा सरकारी तपास यंत्रणेवरती विश्वास नाही। माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार यांच्या ज्या काही फाईल्स होत्या, ज्यासाठी ते भाजपात गेले, ती फाईल पुन्हा उघडण्यात आली होती त्यांच्या मृत्यूपूर्वी। खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याचं कर्जाचा विषय होता। ती फाईल इथून अमित शहांकडे गेली क्लोज करण्यासाठी, पण अमित शहाने त्याच्यावरती ही फाईल क्लोज करू नये असा निगेटिव्ह शेरा मारून पुन्हा महाराष्ट्रात पाठवली आणि त्यानंतर भाजपचे मंत्री बोलायला लागले, तुमची फाईल बंद झालेली नाही दादा। आणि मग दादा म्हणाले, तुमची फाईल आमच्याकडे आहे। इथून ती सुरुवात झाली। ज्या कारणासाठी अजित पवार हे भाजपाबरोबर गेले ते कारण संपलंच नाही। त्याच्यामुळे दादांनी मागे फिरण्याचा जो एक पुनर्विचार सुरू केला, तिथून या सगळ्या रहस्यमय घडामोडींना सुरुवात झाली। अमित शहाने ती फाईल बंद करण्यास नकार दिला। आपण जर कोणाला मिळाली तर त्या फाईलचे शेरे जाऊन पाहू शकता। खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याची जी फाईल आहे, जे कर्ज, तो कर्जाचा विषय आहे, त्या संदर्भातला वित्तीय संस्थांचा, त्यात घोटाळा झाल्यामुळे जरंडेश्वरची संपत्ती जप्त करण्यात आली होती, दादांची वगैरे। पण ती फाईल अचानक उघडण्यात आली आणि केंद्रीय सहकार मंत्र्यांनी ती चौकशी थांबवू नये, फाईल क्लोज करू नये, अशा प्रकारचा शेरा मारून ती फाईल महाराष्ट्रात पाठवली आणि त्यानंतर महाराष्ट्रात गेल्या 3 महिन्यापासून दादाविरुद्ध भाजपा हे सुरू झालं। आणि जर ज्या कारणासाठी मी आलो, सुरक्षा मागण्यासाठी, प्रोटेक्शन मागण्यासाठी, तेच मिळत नसेल तर इथे थांबायच्या कशा करता? त्यातून मग विलिनीकरणावरती आणि एकत्र येण्यावरती चर्चा सुरू झाली।